नमस्कार. अरे भारता भारता तू किती महान, अरे भारता भारता तू किती महान, काय गाऊ तुझ्या समृद्धीचं गान. अरे भारता भारता तू किती महान, काय गाऊ तुझ्या कर्तृत्वाचं गान. अरे भारता बलशालिनी समृद्धीचं तुझं संविधान. अरे भारता बलशालिनी समृद्धीचं तुझं संविधान, जे देतं सर्वसामान्यांना जगण्याचा प्राण, जे देतं सर्वसामान्यांच्या जगण्याचा प्राण. अरे भारता असं हे महान तुझं संविधान. अरे भारता असं हे महान तुझं संविधान, ज्याची संपूर्ण विश्वाने ठेवली आहे जाण, ज्याची संपूर्ण विश्वाने ठेवली आहे. संपूर्ण जगाला विश्ववंदिनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज, स्वराज जननी मासाहेब राजमाता जिजाऊ, तसेच स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज व स्त्री शिक्षणाचे दार उघडे करून मुलींची पहिली शाळा उघडत तुम्हा सर्वांच्या घरी शिक्षणाची गंगा पोचवणारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिपिता महात्मा ज्योतिराव फुले, तसेच लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज व तुम्हा आम्हाला जगण्याचा अधिकार देणारे, तुम्हा आम्हाला शिकण्याचा बोलण्याचा अधिकार देणारे व संपूर्ण भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित करणारे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींना प्रथमतः वंदन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो व माझ्या विषयावर सुरुवात करतो. समस्त परीक्षकगण व सुज्ञ श्रोते, मी शरद कोंडिवा गायकवाड. मी आपल्यासमोर विषय मांडू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून भारत, संविधान आणि भारत. सर्वसामान्य जरपणे पाहायला गेलं तर संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं अटूट आहे. संविधान म्हणले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले की संविधान, याची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हे एक गणितातलं मिळतं जुळतं सूत्र म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही किंवा हरकत नाही. ज्यावेळेस संविधानाची निर्मिती होत होती त्यावेळेस हा जो महापुरुष आहे, ह्या महापुरुषांनी कशा पद्धतीने त्याची दृष्टी होती, कशा पद्धतीने त्याचे विचार होते, कशा पद्धतीने संविधान लिहिले आणि ते संविधान आत्ताच्या काळाला देखील कशा पद्धतीने उपयोगी ठरत आहे, याचा अर्थ त्या महामानवाची दृष्टी कशी असावी, त्या महामानवाचे विचार कसे असावे, त्या महामानवाचा अभ्यास कसा असावा, याचा नक्कीच आपल्याला विचार पडावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यासताना त्यांचे विचार, त्यांची दृष्टी, त्यांचा अभ्यास, त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट याचा सहज बोध होतो. काही दिवसांपूर्वी आमचे प्राध्यापक मित्र यांचा एक शो होता भीमा तुझ्या जन्मामुळे. या भीमा तुझ्या जन्मामुळे महानाट्य पाहायला गेल्यानंतर त्यावेळी ज्यावेळेस भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकामधील ते पात्र ज्यावेळेस संविधान लिहित होतं आणि संविधान लिहित असताना त्यांचे विचार, त्यांची मेहनत आणि त्यांचा तो कष्ट, संघर्ष आणि त्यांची ती दूरदृष्टी पाहून मी खरंच भारावून गेलो की सोन्या चांदीहून देखील जास्त पद्धतीने झिजलेला महामानव, हे असं महान व्यक्तिमत्व आपल्या देशात घडलं आहे आणि त्याची देशाला जराशी कीव नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाबद्दल काय सांगितलं आहे, संविधानामध्ये आपल्या सर्वसामान्यांना मूलभूत अधिकार दिलेत. तुमच्या सर्वसामान्यांना मूलभूत अधिकार दिलेत. त्या सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकाराच्या जोरावरती तुम्ही जगू शकता, हक्काने बोलू शकता, हक्काने वावरू शकता, जे म्हणाले ते करू शकता, केवळ आणि केवळ संविधानामुळे. आपल्याला फक्त माहिती आहे संविधान म्हणणे, जे आपण संविधान म्हणतो फक्त. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांची स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियम करून स्वतः परत अर्पण करीत आहोत. एवढा आपल्याला पाठ आहे, पण त्या संविधानाचा अर्थ काय आहे? मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं की भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग म्हणजे भारतीय संविधानाची प्रस्ताविका, आणि भारतीय संविधानाची प्रस्ताविका संविधानाचा संपूर्ण सार सांगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी पाहणं, बाबासाहेबांनी सांगितले की धर्म, आपण सार्वभौम आहोत, आपल्यावर कोणीही सत्ता गाजवू शकत नाही, आपण सार्वभौम आहोत, आपल्यावर ती कुणाचाही अधिकार नाही किंवा आपल्यावर कोणी सत्ता गाजवू शकत नाही. धर्मनिरपेक्ष दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तिथल्या प्रत्येक धर्माला पंथाला समान संधी आहे. धर्माचा प्रचार प्रसार तुम्ही करू शकता, पण कुठल्याही धर्माला वैयक्तिक अधिकार दिले जाणार नाहीत किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुठलाही धर्म आणता येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला न्याय दिला आहे, राजकीय, आर्थिक समानता दिलेली आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पहा की लहानातल्या लहान घटकापासून ते मोठ्यातल्या मोठ्या घटकापर्यंत संविधान हे सर्वांना सारखंच आहे. मग तो खूप श्रीमंत आहे आणि तो खूप गरीब आहे अशी दरी संविधान कधीच निर्माण करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधान हे केवळ असं पुस्तक नव्हे की जे तुम्ही वाचलं, तुम्हाला मजा आली आणि ठेवून दिलं, किंवा संविधान असा कथासंग्रह देखील नाहीये की तुम्हाला मजा आली, तुम्ही काही वेळापुरतं वाचलं, तुम्हाला छान वाटतं तुम्ही ठेवून दिलं, तर नव्हे. संविधान हे कायद्याचं पुस्तक आहे आणि संविधान मूळतः वाचायचं नसतं, संविधान समजून घ्यायचं असतं. ज्यावेळेस आपण संविधान समजून घेतो ना, ते संविधान समजून घेतल्यानंतर परत विचारायची गरज पडत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानातील दृष्टी काय होती. ज्याला बाबासाहेबांची दृष्टी कळली त्याला सृष्टी बदलता येते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधील मूलभूत हक्क असतील, संविधानामधील वेगवेगळ्या बाबी असतील, संविधानामधील एकनेक घटक, कलम, ह्या प्रत्येक बाबी विचारपूर्वक जवळपास 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये लिहिलेत.
परंतु खरं सांगायचं गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान फक्त 5 महिन्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे त्या महामानवांचा अभ्यास किती असेल विचार करा. आणि 5 महिन्यामध्ये लिहिल्यापासून ते पुढचे संविधान सभेमध्ये 3 वेळा चर्चा होऊस तर त्याला 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले. एवढा सोन्या चांदीपेक्षा झिजलेला हा महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीज, पाणी तसेच राजकारण अनेक बाबीमध्ये स्वतःचं वैयक्तिक मत देखील दिलेलं आहे, वैयक्तिक दृष्टी देखील आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते संविधान हे अशा प्रकारचं पुस्तक आहे किंवा हे संविधान अशा प्रकारचं डॉक्युमेंट आहे की ज्यामध्ये सर्वसामान्य घटकापासून ते सर्वात मोठ्या घटकापर्यंत सर्वसामान्यांना समान हक्क, समान संधी व रोजगाराच्या संधी, समान शिक्षण मिळणार. संविधान हे एक असं घटना आहे किंवा संविधान एक असं पुस्तक आहे की ज्यामार्फत गुन्हेगाराला देखील त्याचा दोषसिद्धीबाबत हक्क दिलेला आहे. या प्रकारची दृष्टी, कारण बाबासाहेबांना माहीत आहे की हा आपला भारत देश बहुविविधतेने नटलेला आहे, बहुधार्मिकपणे नटलेला आहे आणि त्याला केवळ एका विशिष्ट प्रवर्गात बांधून जमणार नाही, तर त्याला समानतेची खुली संधी द्यावी लागेल, समानतेची खुली अट द्यावी लागेल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देत असताना अनेक जाती प्रवर्ग यांचा विचार करून ते संविधान पुढील काळासाठी हे नेहमीच कारक ठरेल या पद्धतीने दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेलं आहे, पहा काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की संविधान जर एखाद्याला न्याय देऊ शकतं, संविधान जर एखाद्याला प्रेरणा देऊ शकतं, तर संविधान हे पुढच्या पिढीला देखील सावरू शकतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक फार उपयोगी वाक्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात पहा संविधानाबद्दल की म्हणजे 70-75 वर्ष होऊन देखील आपलं संविधान त्याच अनुषंगाने टिकून आहे, त्याच धैर्याने टिकून आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधान मी कितीही चांगलं संविधान लिहिलेलं असेल पण त्याला चालवणारे जर वाईट असतील तर संविधान हे कधीच कारक ठरणार नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की मी संविधान कितीही वाईट लिहिलेलं असू द्या, त्याच्यावर कितीही टीका टिप्पणी होऊ द्या, पण चालवणारे जर सुव्यवस्थित आणि सुप्रशासित असतील ना तर संविधान हे नेहमी कारकच ठरणार. आणि अशा कारक संविधानाची आपल्याला गरज आहे. कोणी संविधानावरती बोट ठेवलं नाही पाहिजे. संविधान आपण प्रथमतः आपल्यामध्ये समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस आपण इथून संविधान समजून घेऊ त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आणि त्यांची दृष्टी आपल्याला समजेल. आणि संविधान समजून घेण्यासाठी सुरुवात आपल्यापासून असली पाहिजे ना की इतरांपासून. चला आज नव्या अर्थाने संविधान समजून घेऊया. चला आज नव्या अर्थाने संविधान समजून घेऊया. संविधानातील नवीन बोध समजून घेऊया. त्या महापुरुषांचा संदेश जरा आज आपणही जगूया. त्या महापुरुषाचा संदेश जरा आपणही जगूया बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातला. अरे मित्रा, अरे भावड्या, बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातला नवा करकरीत भारत चला आज आपण संविधानातून घडवूया. चला आपण संविधानातून घडवूया. या ठिकाणी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, माझं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी समस्त आयोजकांचे आभार मानतो, श्रोत्यांचे आभार मानतो आणि व्यासपीठाचा निरोप घेतो. धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.